श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत प्रेरणादायी विचार. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. जीवनातील प्रत्येक क्षण हा आव्हाने आणि संधीचा मेळावा आहे. या प्रवासात प्रेरणा ही आपली सबल साथीदार ठरू शकते. प्रेरणादायी विचार मराठी ही न केवळ आपल्याला उत्साहित करतात, तर आपल्या आत्मविश्वासाला नवीन उंचीवर नेऊन ठेवतात. मराठी भाषेची समृद्धी आणि सांस्कृतिक गहिराई याचा समावेश असलेल्या या वाचनांमध्ये जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला जातो. आपल्याला सामोरे जाणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि आपल्या ध्येयाकडे अविरत पाऊल टाकण्यासाठी या वचनांची प्रेरणा अमूल्य आहे. त्याचप्रमाणे आत्मविश्वास, धैर्य आणि संयम यांच्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर देताना हे वचन आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात मदत करतात. मराठी वचनांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या जीवनातील बदलाची सुरुवात करू शकतो. आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकतो. आपल्या आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हानेही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनातील एक भाग आहेत. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरांवर पोहोचू शकतो. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाची स्तंभ आहेत. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी पाळण्यासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावेत. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी असते. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका. जीवनातील कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाची आपल्या स्वतःची प्रगतीची तुलना करा. प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे. आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे. आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास
हा यशाचा मूलमंत्र आहे. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची राखण करा. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.